हॅलो, मी संगीता पवार, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. पण मला मेकअप आणि हेअर आर्टिस्ट माझे चॅनल नवीन आहे. इंडियन मॉम ब्युटीचे पण व्हिडिओ टाकत असते मी. आणि मला ब्लॉगिंग करायलाही खूप आवडतं. तर ब्लॉगिंग करायला आवडत असल्यामुळे माझं आजचा जो मेनू आहे, आजचा कुकिंगचा पण व्हिडिओ मी टाकत असते. तर आजचा कुकिंगचा मेनूचा जो इश्यू आहे माझा, तो आहे माझा मेथीचे लाडू. मेथीचे लाडू प्रोटीन कॅल्शियमनी खूप भरपूर असतात. त्यामुळे आपण थंडीमध्ये हे बनवायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात ते बनतातच. म्हणजे आजी आई हे ते सजेस्ट करतात की आपल्याला हे मेथीचे लाडू बनवायचे. थंडी आली म्हणजे प्रत्येकाला डिसेंबर नोव्हेंबर लागला की चला आपण मेथीचे लाडू बनवू. लगेच मेथीच्या लाडूचं म्हणजे जसं असं समजा दिवाळीचा फराळ खतम होत नाही नोव्हेंबरमध्ये, तोपर्यंत लगेच आपण दुसऱ्या लाडूंना सुरुवात करतो, तो म्हणजे मेथीच्या लाडूंना. मेथीचे लाडू डिसेंबरमध्ये बनतात. नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये बनतात. ते जानेवारीपर्यंत खाल्ले जातात. म्हणजे उन्हाचं प्रमाण वाढलं म्हणजे ते मेथीच्या लाडूंचं प्रमाण करायला कमी होतं. पण आपण जसं जसं जानेवारी महिना येतो लगेच आपली संक्रांत येते. संक्रांतीला लगेच आपण तिळाचे लाडू करतो. म्हणजे गरम ही तर आपली भारतीय परंपराच झालेली आहे. म्हणजे तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेथीचे लाडूचे हे प्रमाण जास्तीत जास्त बनवले जातं. प्रत्येक घरामध्ये म्हटलं तरी चालेल. पण मेथीचे बनवा लगेच, मग तुम्ही तिळाचे बनवा, हे चालूच असतं बनवणं आपल्या गृहिणीचं. असं नाही असं हे नाही हे करायला पाहिजे बाबा, असं माझं म्हणणं आहे. तर चला आपण बघूया मेथीच्या लाडूंची रेसिपी.